हॅलो अँड वेलकम बॅक. विद्यार्थी मित्र हो, मागील काही तासामध्ये आपण किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करत होतो. आज सुद्धा आपण किंमत सिद्धांत या पेपरच्या सिलेबसवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा, काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. या सरावाच्या माध्यमातून आपली या पेपरच्या सिलेबसची एक रिव्हिजन होईल आणि काही गोष्टी या प्रश्नांच्या सरावातून आपल्या ज्या अस्पष्ट असतील त्या स्पष्ट होतील. तर विद्यार्थी मित्र हो, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. आजचा पहिला बहुपर्यायी प्रश्न, ऋणको द्वारा धनकोला कर्जाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. ऋणको द्वारा धनकोला कर्जाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घ्या. ऋणको द्वारा म्हणजे कर्ज घेणाऱ्याकडून आणि धनकोला म्हणजे ज्यांनी कर्ज दिले आहे. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा आणि धनको म्हणजे कर्ज देणारा, भांडवलदार. आता ऋणको द्वारा धनकोला म्हणजे कर्ज घेणाराद्वारे कर्ज देणाराला कर्जाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. तर पहिला पर्याय आहे अ व्याज, ब नफा, क वेतन, ड वरील सर्व. तर पहा विद्यार्थी मित्र, ऋणको द्वारा धनकोला कर्जाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे रिकामी जागा होय. तर आता कर्ज घेतल्यानंतर आपण कर्जाबद्दल काय देतो? नफा देतो, वेतन देतो का व्याज देतो का वरील तिन्ही देतो? हे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. अ व्याज, ब नफा, क वेतन आणि ड वरील सर्व. तर आपण कर्ज घेतल्याबद्दल, कर्जाच्या वापराबद्दल कर्ज देणाऱ्याला म्हणजे भांडवलदाराला, धनकोला काय देतो? व्याज देतो, नफा देतो का वेतन देतो का वरील सर्व देतो? तर पहा, वेतन कोणाला मिळते? मजुराला मिळते. नफा कोणाला मिळतो? संयोजकाला मिळतो. आणि व्याज कोणाला मिळते? भांडवलदाराला. त्याचं भांडवल कर्ज घेणाऱ्याला दिल्याबद्दल कर्ज घेणारा व्यक्ती ज्याने भांडवल दिलं, ज्याने कर्ज दिलं त्याला व्याज देते. म्हणून
या प्रश्नाचं उत्तर योग्य पर्याय आहे अ, व्याज. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दोन रिकामी जागा वक्र परस्परांना छेदत नाहीत. दोन रिकामी जागा वक्र परस्परांना छेदत नाहीत. तर अ पर्याय आहे समउत्पत्ती, ब पर्याय आहे पुरवठा, क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर, आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. म्हणजे या ठिकाणी दोन रिकामी जागा वक्र परस्परांना छेदत नाहीत. कोणते दोन वक्र परस्परांना छेदत नाहीत? समउत्पत्ती, पहिला पर्याय आहे समउत्पत्ती, दुसरा पर्याय आहे पुरवठा. या दोन्हीपैकी कोणते वक्र परस्परांना छेदत नाही? का दोन्हीही छेदत नाही? तर या ठिकाणी का दोन्ही चूक आहेत. समउत्पत्ती वक्र आणि पुरवठा वक्र हे दोन्ही उत्तर बरोबर असतील तर क पर्याय आपल्याला अ व ब दोन्ही बरोबर हा योग्य पर्याय निवडावा लागेल. दोन्ही चूक असतील तर ड पर्याय आपल्याला अ व ब दोन्ही चूक हा पर्याय निवडावा लागेल. आणि हे क आणि ड हे दोन्ही पर्याय जर चुकीचे असतील तर आपल्याला अ किंवा ब पैकी एक योग्य पर्याय निवडावा लागेल. तर दोन रिकामी जागा वक्र परस्परांना छेदत नाहीत, आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर दोन समउत्पत्ती वक्र परस्परांना छेदत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, समउत्पत्ती वक्र. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. प्राध्यापक बेनहॉम यांच्या मते उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्यांना रिकामी जागा खर्च म्हणतात. पहा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्राध्यापक बेनहॉम यांच्या मते उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्यांना रिकामी जागा खर्च म्हणतात. तर उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्या खर्चांना कोणता खर्च म्हणतात हे आपल्याला योग्य उत्तर द्यायचे. तर पहिला पर्याय दिलेला आहे अ, बदलते, ब पर्याय दिलेला आहे स्थिर, क पर्याय दिलेला आहे सरासरी, आणि ड पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्र हो, या चार पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय आहे? प्राध्यापक बेनहॉम यांच्या मते उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्यांना रिकामी जागा खर्च म्हणतात. उत्पादनाच्या आकारानुसार बदलणारे खर्च म्हणजे काय? तर उत्पादन वाढत असताना ते खर्च वाढत जातात आणि उत्पादन घटत असताना ते खर्च घटत जातात. असे जे खर्च असतात त्या खर्चांना कोणता खर्च म्हणतात? खाली दिलेल्या चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. तर उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्यांना स्थिर खर्च म्हणतात का? पर्याय ब, स्थिर खर्च नाही, बदलणारे असल्यामुळं स्थिर तर नाहीच. त्यानंतर सरासरी खर्च म्हणतात का? नाही. त्यामुळे ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे वरील सर्व. तर यापैकी अ पर्याय बरोबर आहे. प्राध्यापक बेनहॉम यांच्या मते उत्पादनाच्या आकारानुसार
जे खर्च बदलतात त्या खर्चांना बदलते खर्च म्हणतात, कारण या खर्चामध्ये उत्पादन वाढत असताना वाढ होत जाते आणि उत्पादन घटत असताना घट होत जाते. म्हणून प्राध्यापक बेनहॉम यांच्या मते उत्पादनाच्या आकारानुसार जे खर्च बदलतात त्यांना बदलते खर्च असे म्हणतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. तर नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत कोणी मांडला? नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत कोणी मांडला? 1. प्राध्यापक शुम्पीटर. ब. प्राध्यापक नाईट. क. प्राध्यापक हॉले. आणि ड. प्राध्यापक J.B. क्लार्क. तर पहा, नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. म्हणजे या ठिकाणी नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत हा कोणी मांडला याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर अ पर्याय आहे प्राध्यापक शुम्पीटर. ब पर्याय प्राध्यापक नाईट. क पर्याय प्राध्यापक हॉले. आणि ड पर्याय प्राध्यापक J.B. क्लार्क. तर विद्यार्थी मित्र हो, या चारही अर्थशास्त्रज्ञांनी नफ्याचे सिद्धांत मांडलेले आहे. या चारही अर्थशास्त्रज्ञांनी नफ्याचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत कोणी मांडला? तर नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत प्राध्यापक शुम्पीटर यांनी मांडला. म्हणून नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. प्राध्यापक शुम्पीटर. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. स्थिर उत्पादन घटक ही संज्ञाच शिल्लक राहत नाही असा काळ म्हणजे रिकामी जागा होय. प्रश्न पुन्हा ऐका. स्थिर उत्पादन घटक ही संज्ञाच शिल्लक राहत नाही असा काळ म्हणजे रिकामी जागा होय. तर पहा, काळाच्या बाबतीत आपण काळाचे 4 प्रकार पाहिले. अतिअल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, स्थिर उत्पादन घटक ही संज्ञाच शिल्लक राहत नाही असा काळ म्हणजे रिकामी जागा काळ होय. म्हणजे ज्या काळामध्ये स्थिर उत्पादनाचे घटक असं म्हणायची गरजच शिल्लक राहत नाही, स्थिर उत्पादन घटकांची संकल्पनाच शिल्लक राहत नाही, संज्ञाच शिल्लक राहत नाही. कारण अशा कालावधीमध्ये आपल्याला उत्पादनाचे बदलते घटक तर बदलता येतातच, परंतु त्यासोबतच उत्पादनाचे आपल्याला स्थिर घटकसुद्धा बदलता येतात. असा कालावधी म्हणजे त्या ठिकाणी दीर्घकाळ होय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. दीर्घकाळ. कारण स्थिर उत्पादन घटक ही संज्ञाच शिल्लक राहत नाही असा काळ म्हणजे दीर्घकाळ होय.
कारण अतिअल्प काळामध्ये तर आपल्याला उत्पादनाच्या कोणत्याच घटकात बदल करता येत नाही. स्थिर उत्पादनाचे घटक असोत की बदलते घटक असोत, अतिअल्प काळ हा इतका कमी असतो की त्या कालावधीमध्ये आपल्याला उत्पादनाच्या कोणत्याच घटकात बदल करता येतो. म्हणून क पर्याय बरोबर नाही. त्यानंतर ब पर्याय होता अल्पकाळ. अल्प कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनाच्या स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही. म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य नाही. मग राहिला अ पर्याय दीर्घकाळ. तर दीर्घकाळ हा असा काळ असतो की उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादनाचे जे स्थिर घटक आहेत त्या घटकामध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येतो, एवढा मोठा काळ हा दीर्घकाळ असतो. त्यामुळे स्थिर उत्पादन घटक ही संज्ञाच शिल्लक राहत नाही असा काळ म्हणजे दीर्घकाळ होय. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण 5 बहुपर्यायी प्रश्नांचा त्या ठिकाणी सराव केला. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा आपण आणखी उर्वरित काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.